नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तलाठी भरती 2026 संदर्भात या ठिकाणी आपण आज एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की यापूर्वी तलाठी जी काही परीक्षा आहे ती विविध कंपन्यांमार्फत घेतली जायची. लास्ट टाइम TCSने पेपर घेतला होता आणि त्यावेळी आपले कट ऑफ हे 170 प्लस 180 प्लस इव्हन काही काही ठिकाणचे कट ऑफ 190 प्लस सुद्धा गेलेले होते. पण यावर्षी आपली जी काही तलाठी भरती आहे ते MPSC मार्फत राबवलं जात आहे आणि MPSCने त्याचा समावेश गट क मध्ये केलेला आहे. तर आपण मागच्या वर्षी किंवा जे काही मागचे 4-5 वर्ष झालेले आहेत, त्या वर्षी लागलेले कट ऑफ आणि या वर्षीचा काय ट्रेंड असू शकतो त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि आगामी काळात तलाठी भरतीमध्ये कोणते टॉपिक हमखास विचारले जाऊ शकतात त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यावर तुम्हाला नक्कीच यावर्षीही प्रश्न दिसणार आहेत. कट ऑफ पाहण्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील जे काही 5-6 वर्षामध्ये घडलेलं आहे ते आपण एकदा रिकॉल करूया. यामध्ये पूर्वपरीक्षा गट क म्हणजे जी काही आपली ग्रुप सीची प्री परीक्षा होणार आहे त्या संदर्भात आपण बोलतोय. तलाठीचा पेपर सुद्धा आता तोच होणार आहे. म्हणजे एकच पेपर होईल कंबाईन, जो की महाराष्ट्र म्हणजे MPSC ग्रुप सी प्री असं त्याला आपण म्हणत असतो. त्यामध्ये लिपिकचं पद राहील, त्यानंतर तलाठीचं पद राहील. म्हणजे जवळपास 5,000 पदांसाठी एकच पेपर होत आहे. यामध्ये जर आपण मागचे काही वर्ष पाहिले तर लिपिकचं जे काही पद आहे त्याच्याशी रिलेट करू शकतो. कारण की लिपिकच्या ज्या काही जागा आहेत, मग कधी 1100 असतात, कधी 400 असतात, कधी 500 असतात, कधी 7,000 आलेले आहेत. तर लिपिकचा जो काही कट ऑफ राहिलेला आहे तो आपण या ठिकाणी बघतोय आणि त्यावरून यावर्षी तलाठीच्या ज्या काही 1500 जागा आहेत त्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. MPSCने आधीच स्पष्ट केलं की जागा भविष्यात वाढणार आहे. जशी-जशी मागणीपत्र ही MPSCकडे जातील तशा-तशा जागांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसेल. तर जे काही तलाठीच्या जागा आहेत त्या 1500 आहेत. म्हणूनच आपण क्लर्कचा कट ऑफ या ठिकाणी बघतोय आणि त्यावरून यावर्षी जी काही आपली परीक्षा होणार आहे त्याचा कट ऑफ किती लागू शकतो याचा अंदाज पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2017 मध्ये या ठिकाणी 495 जागा होत्या आणि कट ऑफ लागलेला होता 61 मार्कांवर. कितीपैकी? 100 पैकी कट ऑफ आपला असतो. तर 100 पैकी लिपिक या पदासाठी 61 वर कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये हा फक्त जनरल कॅटेगरीचा कट ऑफ म्हणून या ठिकाणी बघतोय. तुम्ही जर इतर कॅटेगरीचा विचार केला, जसं की OBC झालं, SC झालं किंवा इतर SC-BC कॅटेगरी पाहिली, तर आता जवळ गेले काही 2-3 वर्षापासून आपण ट्रेंड पाहिला तर ओपनच्या बरोबरीतच या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसतो. इव्हन जर कमी जास्त झाला तर 1 ते 2 मार्काचा डिफरन्स इथे आपल्याला दिसतो. कमी कट ऑफ जो आहे तो ST कॅटेगरी आणि आता जे काही मागील 2 वर्षामध्ये पाहिलं आपण तर EWS कॅटेगरी यांचा साधारणतः 3 ते 4 किंवा 5 मार्कांचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. पण जर सर्वसाधारण कट ऑफ पाहिले तर ओपनच्या बरोबरीनेच या ठिकाणी इतर कॅटेगरीचे कट ऑफ सुद्धा लागताना दिसतात. तुम्ही जर फिमेलमधून येत असाल तर फिमेलसाठी सुद्धा 3 ते 4 मार्कांचा डिफरन्स आपल्याला प्रत्येक कॅटेगरीमधून दिसून येतो. म्हणजे ओपनच्या फिमेलचा कट ऑफ जर 61 वर असेल तर म्हणजे ओपनचा कट ऑफ जनरलचा 61 वर असेल तर त्याच ओपनच्या फिमेलचा कट ऑफ हा साधारणतः 3 मार्क्स कमी म्हणजे तुम्ही या ठिकाणी 58 किंवा 57 वर ग्राह्य धरू शकता. आता पहा 2017 मध्ये लागला होता 61 वर जनरलचा कट ऑफ आपण बघतोय. तुम्ही जे कॅटेगरीमधून येत असाल इथे तुम्ही तेवढे मार्क्स मायनस करू शकता. 2018 मध्ये जर आपण पाहिला तर 423 जागा होत्या. 52 या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे जागा कमी झाल्या होत्या पण तरी सुद्धा कट ऑफ कमी झालेला आहे. काही जण निष्कर्ष काय काढतात की जागा वाढल्या म्हणजे कट ऑफ कमी होईल. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, जो परिणाम जागा कमी जास्त होण्यावर असतो म्हणजे होण्याचा परिणाम हा कट ऑफवर होतो. त्याचप्रमाणे पेपरची काठिण्य पातळी कशी आहे हे सुद्धा मॅटर करतं. फक्त जागा वाढून या ठिकाणी कट ऑफ कमी होत नाही, तर पेपरही तशाच प्रकारे पेपरमध्ये सुद्धा बदल झालेला पाहिजे. पेपर जर एखादा खूप टफ आला तर नक्कीच त्या ठिकाणी कट ऑफ कमी होतो आणि जर जागा वाढल्या पण पेपर खूप सोपा आला तर कट ऑफ सुद्धा वाढण्याचे चान्सेस असतात. आता पहा इथे जर तुम्ही पाहिलं 2019 मध्ये तर 179 जागा होता. 54 वर या ठिकाणी जनरलचा कट ऑफ लागलेला आहे. नंतर 2021 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1179 एकूण जागा होत्या. 49.50 वर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. नंतर 2022 मध्ये जर आपण पाहिलं तर 541 जागा होत्या. 60 वर या ठिकाणी कट ऑफ लागलेला होता जनरल कॅटेगरीचा. नंतर 2023 जर आपण पाहिलं तर 2023 मध्ये 7,034 जागा होत्या आणि या ठिकाणी इतिहासातला सर्वात कमी कट ऑफ लागलेला होता तो म्हणजे 19 मार्कांवर. जेव्हा 7,000 जागा होत्या तेव्हा 19 मार्कांपर्यंत कट ऑफ कमी गेलेला आहे. याचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निष्कर्ष. नंतर जर पाहिलं आपण 2025 म्हणजे मागच्या वर्षीचा तर या ठिकाणी आपल्याला 1,673 जागा होत्या. त्यामध्ये 50.25 वर कट ऑफ राहिलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे ट्रेंड आपल्याला कट ऑफच्या बाबतीत लागलेले दिसतात. यावरून तुम्ही जागा, वर्ष आणि कट ऑफ हा चार्ट आपण पाहिला. साधारणतः सर्वाधिक कट ऑफ जर पाहिलं तर 61 मार्कांवर लागलेला आहे. त्यानंतर सर्वात कमी कट ऑफ जर आपण पाहिला तर 19 पर्यंत सुद्धा कट ऑफ कमी आलेला आहे. ज्यावेळी 7,000 जागा होत्या त्यावेळेस आपल्याला कट ऑफ हा 19 मार्कांपर्यंत आलेला दिसतो 2023 मध्ये. नंतर जर पाहिलं आपण सर्वाधिक जागा तर 2023 मध्ये होत्या आणि सर्वात कमी जागा ह्या होत्या 2019 मध्ये.
तर अशा पद्धतीने आतापर्यंतचा ट्रेंड राहिलेला आहे. म्हणजे जवळपास आपल्याला कट ऑफ हा 19 मार्कांपासून तर 61 मार्कांपर्यंत आपण इथे पाहिला. त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जागा आणि दुसरं म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. सर्वसाधारण जर जागा 5,000 प्लस किंवा म्हणजे 7,000 च्या घरात जेव्हा जागा घेईल, त्यावेळी कट ऑफ हा फक्त 19 मार्कांवर आलेला होता. म्हणजे यावर्षी किती जागा आहेत? तर 5,000 आपल्याला जागा दिसताय. म्हणून काही जण निष्कर्ष काढताय, की कट ऑफ जो आहे तो यावर्षीही खूप कमी लागणार. पहा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ संदर्भात जर आपण विचार केला, तर त्यावेळी फक्त लिपिकच्या जागा 7,000 होत्या आणि त्यामुळे जो काही कट ऑफ लागलेला होता 19 मार्कांचा, तो लिपिक या एकमेव पदासाठी लागला होता. म्हणजे लिपिक टंकलेखक हे जे काही पद आहे, त्याच्या स्पेशल जागा 7,000 होत्या आणि त्यामुळे त्या पदाचा कट ऑफ हा 19 मार्कांवर आलेला होता. यावेळी जर तुम्ही विचार केला, आपल्याला जागा 1500 जरी दिसत असल्या, तरी जागेचं डिव्हायडेशन आपण करून पाहूया. तर या ठिकाणी आपण बघतोय 2026च्या जागा. 2026 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर लिपिक टंकलेखक या पदासाठी 3,137 जागा आहेत. म्हणजे 2023 मध्ये जिथे 7,000 जागा होत्या, तिथे आपल्याला 3,137 जागा या ठिकाणी लिपिक या पदासाठी दिसताय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे, ज्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, ज्याचं पूर्वीचं नाव होतं तलाठी. तलाठीच्या एकूण जागा आहेत 1,539 आणि यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आयोगाने स्पष्ट केलेलं आहे, की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत या ठिकाणी जेवढ्या जागा किंवा जेवढे मागणीपत्र आयोगास प्राप्त होतील, तेवढ्या जागेचा समावेश या भरतीमध्ये करण्यात येणार आहे. म्हणून जागा वाढताना आपल्याला याच्याही नंतर दिसू शकतात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुम्ही तलाठीचा विचार केला तर 1539 म्हणजे 1540, 1500 प्लस या ठिकाणी जागा आपल्याला दिसत आहे. पेपर जर मॉडरेट स्वरूपाचा असला, तर साधारणतः तुमचा कट ऑफ हा 45च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कशावरून आपण याचा अंदाज काढतोय? तर ह्या ज्या काही जागा आहेत 1500 याच्यावरून. नंतर जर तुम्ही लिपिकचा विचार केला, तर लिपिकचा कट ऑफ हा तुम्हाला पेपर जर मॉडरेट स्वरूपाचा राहिला, तर 40च्या आसपास लागलेला दिसू शकतो. तलाठीच्या बाबतीत काय विषय आहे? यापूर्वी जो काही लिपिकचा कट ऑफ लागलेला होता, तर लिपिकसाठी साधारणतः किती मुलं फॉर्म भरतात? कधी-कधी 2,00,000, 2,50,000, 3,00,000 इथपर्यंत म्हणजे लाखाच्या घरात आपल्याला फॉर्म जाताना दिसतात. लिपिक या पदासाठी. मात्र तलाठीचं वेगळं आहे. लास्ट टाईम जर तुम्ही 2023 मध्ये विचार केला, तर तलाठी या पदासाठी 13 लाखाच्या जवळपास फॉर्म आलेले होते आणि 10 लाख उमेदवारांनी यशस्वीरित्या पेमेंट केलेलं होतं. म्हणजे 10 लाख उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. म्हणजे तलाठीचा क्राउड हा लिपिकच्या क्राउडपेक्षा जास्त आहे. तर यावेळेस काय होणार आहे? लिपिकचा क्राउड तर आहेच. परत काही विद्यार्थी असे आहेत, की जे लिपिकचाही फॉर्म भरतात, तलाठीचाही फॉर्म भरतात. पण इथे नक्कीच आपल्याला एम-पी-एस-सीच्या फॉर्मची संख्या वाढताना दिसेल. तुम्ही जर पाहिलं, तर काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना ओ-टी-पीची अडचण येत आहे. त्याचं कारण काय? सर्व्हरवर आलेला लोड. तर यावर डिपेंड काय करणार आहे, की किती फॉर्म भरल्या जातात. साधारणतः 2, 3, 4 लाख जर फॉर्म आले, तर कट ऑफ जे आहे ते सरासरी आपल्याला 40च्या आसपास दिसू शकतात. मात्र फॉर्मची संख्या जर वाढली, म्हणजे फॉर्म जर 7-8 लाखाच्या घरात पोहोचले, तर नक्कीच कट ऑफ सुद्धा वाढताना दिसेल. कॉम्पिटिशन वाढणार आहे. जर फॉर्म वाढले, तर कॉम्पिटिशन वाढेल. कॉम्पिटिशन जर वाढली, तर या ठिकाणी तलाठीच्या किती जागा आहेत? 1,500. लिपिकच्या किती जागा आहेत? 3,000 प्लस. अशा या जागा आहेत आणि त्यामुळे स्पर्धा सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल. 50 वरही कट ऑफ लागला, तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. म्हणून या वेळेस जर आपण विचार केला, तर तलाठीचे जे काही कट ऑफ आहेत, मागच्या वर्षी जसे लागायचे 190 वर, 180 वर, कधी-कधी 195 च्या घरात सुद्धा काही ठिकाणचे कट ऑफ गेलेले आहेत. त्याचं कारण नॉर्मलायझेशन सुद्धा कुठेतरी होतं. तर 2023 मध्ये असे आपल्याला कट ऑफ पाहायला मिळाले. त्यापूर्वी कट ऑफ 160-170 वर जायचे. पण यावेळेस मात्र तुम्हाला 50च्या आतच कट ऑफ दिसू शकतो. कारण की आहे एम-पी-एस-सी. एम-पी-एस-सी जी आहे, ती 50च्या आसपासच आपल्याला कट ऑफ फिरवताना दिसते. एम-पी-एस-सीचे कट ऑफ हे जास्त वर जात नसतात. म्हणजे 100 पैकी 90 किंवा 85 अशा पद्धतीने कट ऑफ नसतात लागत. तर साधारणतः 60च्या आतच आतापर्यंतचा जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला, तर 61 पर्यंतच कट ऑफ या ठिकाणी ग्रुप सीचा गेलेला आहे. म्हणून तुम्ही त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला हवं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय? तर ज्या पूर्वी जी तलाठी व्हायची, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसायची. तुम्ही 100% अटेम्प्ट तिथे करू शकत होते आणि कोणतंही नुकसान तुमचं त्याच्यामध्ये होत नव्हतं. पण इथे जर तुम्ही विचार केला, तर इथे आपल्याला 1/4 निगेटिव्ह आहे. म्हणजे जर तुम्ही चुकीचा प्रश्न सोडवला, तर 0.25 गुण तुमचे वजा केल्या जातात. म्हणजे 4 प्रश्न जर तुम्ही चुकीचे सोडवले, तर एक तुमचा जो काही बरोबरचा प्रश्न आहे, त्याचा गुण सुद्धा वजा केला जाईल. तर हा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच या भरतीमध्ये तुम्हाला पोस्ट मिळू शकते. ही जी भरती आहे, भरपूर साऱ्या जागा आहेत. जे काही एम-पी-एस-सीचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा, जे काही सरळ सेवेवाले आहेत, त्यांना सुद्धा नवीन पॅटर्न आत्मसात करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपली दिशा ठरवावी लागेल. पहिले तलाठीसाठी इंग्लिश ग्रामर किंवा मराठी ग्रामर जे काही 25-25 प्रश्न म्हणजे 50-50 मार्कांसाठी राहायचं. म्हणजे 100 मार्कांसाठी फक्त ग्रामर होतं आपल्याला. तर इथे तुम्हाला प्रीमध्ये इंग्लिश ग्रामर किंवा मराठी ग्रामर दिसणार नाही. ते आपल्याला आहे मेन्ससाठी आणि आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे ते म्हणजे प्री काढणं. जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले, तरच तुम्ही मुख्य परीक्षेसाठी बसू शकता. अन्यथा पूर्व परीक्षेपासूनच तुम्हाला त्याच्यानंतर पुढच्या स्टेपसाठी डिस्क्वालिफाय केल्या जाणार आहे. म्हणून सर्वात पहिले तुमचं टार्गेट पाहिजे प्री.
प्रीचा सिलेबस तुम्ही कव्हर करा. त्यानंतर तुम्ही मेन्सकडे सुद्धा लक्ष देऊ शकता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही विद्यार्थी चर्चा करत आहेत की कट ऑफ खूप कमी जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट त्याचाच येणार आहे जो अभ्यास करेल. कट ऑफ जो आहे तो फॉर्मवर, त्यानंतर पेपरच्या काठिण्य पातळीवर आणि या ठिकाणी कशा प्रकारची स्पर्धा होते त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. म्हणूनच तुम्ही तुमचा अभ्यास प्रामाणिक प्रयोग करा. जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. काही मनामध्ये प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.